सराव संच 1.3 मधील प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात. अशा प्रकारचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला 1 मार्काला फिक्सच प्रश्न विचारला जातो हमखास. यातील पहिला प्रश्न अशा प्रकारचा एक कॉलम दिलेला आहे. या ठिकाणी काय निश्चित दिलेला आहे. या ठिकाणी 3 आणि 5 यांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 3 वजा आणि दुसरं 2 गुणिले 4 किंवा 4 गुणिले 2 अशा प्रकारे करून घ्यायचं. या ठिकाणी ह्या दोन संख्येचा गुणाकार करून घेताना तिरकस ह्या दोघांच्या मध्ये वजाचं चिन्ह द्यायचं, पुटअप करायचं आहे. त्यानंतर 3 5 15 तर वजा चिन्ह द्यायचं आणि दुसऱ्या कंसामध्ये 4 दोन्ही 8 या ठिकाणी असं द्यायचं. त्यानंतर या ठिकाणी 15तून 8 गेले, 15तून 8 गेले तर काय होणार, या ठिकाणी उत्तर 7 येणार आपलं. मग ह्या निश्चयकाची किंमत किती आली तर 7 आली. त्यानंतर या ठिकाणी प्रश्न दुसरा यातील सराव संच 1.3 मधील खालील निश्चयकाची किंमत काढा. या ठिकाणी त्यातला पहिला प्रश्न, खाली एक निश्चयक दिलेला आहे. हे निश्चयकाची किंमत या ठिकाणी काय करायचं, ह्या दोन वजा 1 आणि 4चा गुणाकार करायचा. वजा 1 गुणिले 4 वजा दुसऱ्या कंसामध्ये 7 गुणिले 2, 7 गुणिले 2 बरोबर. या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी वजा 1 आहे. वजा आणि अधिक यांचा गुणाकार काय येतो, वजा. 4 1 4. मग या ठिकाणी किती आलं, वजा 4. त्यानंतर याचं वजाला वजा आहेच त्याचं. ह्या दोघाचा गुणाकार 7 दोन्ही 14. त्यानंतर या ठिकाणी वजा 4ला वजा 4 आहेच, तर वजा आहे तर अधिक आहे. अधिक वजा यांचा गुणाकार वजा येणार. वजा 14 आणि वजा 4 यांची बेरीज करायची. वजा वजा यांची बेरीज आणि वजा चिन्ह वजा 18 या ठिकाणी आपलं उत्तर येणार. त्यानंतर यातील दुसरा प्रश्न आहे 2 नंबर प्रश्न, 5 3 वजा 7 आणि 0. या ठिकाणी 5 आणि 0 यांचा गुणाकार करायचा. वजा 3 गुणिले वजा 7 बरोबर. 5 गुणिले 0 5 0 0 वजा 7 त्रिक 21 आणि या ठिकाणी अधिक आहे तर वजा, अधिक वजा यांचा गुणाकार वजा येणार. त्यानंतर बरोबर या ठिकाणी वजा 0, इथं वजा आहे, इथं वजा, वजा वजा यांचा गुणाकार अधिक येणार 21. त्यानंतर 0 अधिक 21 या ठिकाणी आपलं उत्तर किती आलं, 21 आलं. ह्या निश्चयकाची किंमत किती आली आपली, 21. त्यानंतर यामधील तिसरा प्रश्न, हा एक निश्चयक दिलेला आहे. किती, 7/3 गुणिले 1/2 असं करून घ्यायचं. 7/3 गुणिले 1/2 वजा दुसऱ्या कंसामध्ये 5/3 गुणिले 3/2 अशा प्रकारचं निश्चय घ्यायचं बरोबर. त्या ठिकाणी गुणाकार करताना वरच्या वरच्याचा गुणाकार, खालच्या खालचा गुणाकार, गुणाकाराची पद्धत आहे. 7 1 7 भागिले 3 2 6 वजा 3 5 15 आणि 3 2 6. मग या ठिकाणी काय आहे, अपूर्णांकाची वजाबाकी आहे. अपूर्णांकाची वजाबाकी या ठिकाणी काय, अपूर्णांकाची अपूर्णांकाची वजाबाकी करताना आपण काय करायचं, या ठिकाणी जे छेद समान आहेत जे एकदाच लिहायचे असतात. मग या ठिकाणी काय लिहायचं, 6 एकदाच लिहायचं आणि 7 तर जी चिन्ह आहे ती दोघांच्या मध्ये लिहायचं आणि इथं 15 आहेच द्यायचं, 15 आहेच द्यायचं. मग या ठिकाणी 7मधून 15 गेले तर किती येणार, वजा 8 भागिले 6ला 6 या ठिकाणी आहेच लिहायचं. मग ह्या दोन्ही संख्येला भाग जात असेल तर घालवायचा, नसेल तर आहेच ठेवायचं. या ठिकाणी भाग जातो किती, 2 त्रिक 6 2 चोक 8. मग या ठिकाणी आपलं उत्तर किती आलं, वजा 4/3 हे आपलं ह्या निश्चयकाची किंमत आली.